तुम्ही मगाशी स्ट्रेसबद्दल बोललात, तर ते स्ट्रेस तर मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. तो कमी कसा करायचा? कळतच नाही स्ट्रेस आहे हे पहिलं. खरंय. स्ट्रेस आणि खूप वेगवेगळे प्रकारचे आहेत. कोणाला मेंटल आहे, फिजिकल आहे, फायनान्शियल आहे, बिझनेस रिलेटेड आहे. आणि स्ट्रेस वाढला की कॉर्टिझोल आपला हॉर्मोन डिस्टर्ब होतो. तो वाढला की शुगर्स किंवा ब्लड प्रेशर्स वाढण्याची टेंडन्सी वाढू शकते. आणि त्यासाठी आपण सिरम कोलेस्ट्रॉल पण तुम्ही पण ॲडवाईस करतच असाल नक्कीच, की कॉर्टिझॉल लेवल्स चेक करतो आपण. तर PCODमध्ये जास्तीत जास्त ते बघायला लागतं आपल्याला. तर तिकडे स्ट्रेस मॅनेज करणं म्हणजे तुम्ही बघू शकता की कुठल्या वेळेला तुम्हाला जास्त भूक लागते. कधी कधी आपण स्ट्रेस इटिंग करतो, कधी कधी इमोशनल इटिंग करतो. तर तुम्हाला ते जर चेक करायचं असेल, एखादी मॅच चालू आहे आणि आपण हारायला लागलो आणि वी आर स्टार्टिंग इटिंग, काहीतरी बिंज इटिंग करायला लागतो, दॅट इज स्ट्रेस रिलेटेड इटिंग. किंवा ऑफिसमध्ये काही इम्पॉर्टंट मीटिंग आहे, तुम्हाला धडधड व्हायला लागले आणि तुम्ही काहीतरी गोड खायचं हे करता, दॅट इज स्ट्रेस इटिंग. तर ते कमी करायला मेडिटेशन, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, जिथे कॉर्टिझॉल कंट्रोलला येऊ शकतो, मॅनेज करू शकतो. सो ब्रीदिंग, डीप ब्रीदिंग म्हणजे लोक विसरून गेलेत की आपण श्वास कसा घेतो. फास्ट ब्रीदिंगमध्ये सगळे असतात, कारण कुठे ना कुठे सगळ्यांना पोचायचं आहे, ऑफिसला पोचायचं आहे, कुठेतरी धावायचं असतं. त्यामुळे डीप ब्रीदिंग हे कन्सेप्ट जी आहे ते खूप जणांना माहीत पण नाही आहे आणि लोक विसरून पण गेले. जेव्हा एकदमच कोणतरी सॅटिस्फाईड व्यक्ती असतो तो डीप ब्रीदिंग एक्सपिरियन्स करतो. डीप ब्रीदिंग म्हणजे काय करायचं? तर जेव्हा आपण डीप ब्रीदिंग म्हणतो, खूप जणांना डीप ब्रीदिंग कन्सेप्ट माहिती असतो पण विसरले. म्हणजे धावपळीचं एवढं आयुष्य आहे की लोक करतच नाही, शॅलो ब्रीदिंगवरच असतात सगळे. तर जेव्हा कोविड आला तेव्हा रिअलाईज झालं सगळ्यांना की ब्रीदिंग आपण कशी करतो. डीप ब्रीदिंग म्हणजे आपण जो लास्ट 5th आपला जो पंचमहाभूत आहे, इथर, ज्याला आकाश तत्व असं म्हणतो, डोळे बंद करून जर आपण फोकस केला आपला 3rd आय चक्र किंवा डोळ्यांच्या मधला जो भाग आहे, किंवा तुम्हाला ते जमत नसेल तर कॅन्डल समोर ठेवा, एखादी टॉर्च समोर ठेवा आणि त्या लाईटवरती फोकस करून हळूहळू आपले डोळे बंद ठेवा आणि टेक अ डीप ब्रेथ. यू रीच द इथर लेवल. तुम्हाला ती ज्योती की जी तुम्ही बघितली, लाईटचा प्रकाश, तो तुम्हाला दोन्ही भुयांच्या मध्ये यू कॅन इमॅजिन, यू कॅन रिअलाइज दॅट, व्हिज्युअलाइज होतं. आणि ते ब्रीद करणं आणि ब्रीद आउट करणं, एक्झेल आणि कम्प्लीट इनहेल अँड एक्झेल, दॅट इज ॲक्च्युली डीप ब्रीदिंग. सगळ्यांना हे नाहीच जमत कारण आपलं लाईफच एवढं फास्ट आहे. सो ॲटलिस्ट दिवसातून 10 मिनटं काढा, 5 मिनटं जरी काढलं आणि डीप ब्रीदिंग केली, एक्सरसाइजेस, डीप इनहेल आणि फोकस ऑन दी सेंटर एरिया बिटवीन युअर 2 आयब्रोज, दोन्ही. येस, 3rd आय ज्याला आपण म्हणतो, आग्नेय चक्र, तिथे फोकस करा, जिथे तुम्हाला दुसरे काहीच आवाज पण येत नाहीत आणि दिसत पण नाही. यू इग्नोर युअर सेलफोन, लॅपटॉप्स, फोकस ऑन दी 3rd आय चक्र अँड दॅट इज ॲक्च्युअल डीप ब्रीदिंग. यू आर कनेक्टिंग विथ द युनिवर्स, जिथे तुम्ही तुमचा कम्प्लीट स्ट्रेस विसरून जाता आणि रिज्युनेट झाल्यासारखी फिलिंग येते. ती जरी तुम्ही 10 मिनटं रोज केलीत तर तुम्ही तुमचा मोबाईल जसा चार्ज करता तसा आपण स्वतः सेल्फ चार्ज होतो आणि वी आर रेडी फॉर युअर नेक्स्ट डे. सो हे स्ट्रेस रिलीव्ह करायला, स्ट्रेस मॅनेज करायला खूप चांगली टेक्निक आहे. त्याबरोबर बॉक्स ब्रीदिंग पण आहे. बॉक्स ब्रीदिंग पण आपण 4 सेकंड्स इनहेल, 4 सेकंड्स होल्ड, 4 सेकंड्स एक्झेल आणि 4 सेकंड्स अगेन होल्ड. तर बॉक्स तसा क्रिएट होतो. एक व्हिज्युअलाइज जर आपण केला, तुम्हाला जर करू शकलात तर यू मस्ट बी डुईंग, आय थिंक. तर ते बॉक्स ब्रीदिंग पण एक खूप चांगली टेक्निक आहे, जिथे आपण स्ट्रेस रिलीव्ह करू शकतो. 4 सेकंड्स इनहेल करायचे, 4 सेकंड्स होल्ड करायचे, एक्झेल 4 सेकंड्स. म्हणजे जे इनहेल केलेलं ऑक्सिजन, इट शुड रिलीव्ह फ्रॉम युअर बॉडी इन 4 सेकंड्स अँड देन अगेन होल्ड फॉर 4 सेकंड्स. डोंट ब्रीद इन फॉर 4 सेकंड्स. सो हे सुद्धा 2 to 5 minutes यू कॅन डू इट. सो व्हेरी गुड स्ट्रेस रिलिव्हिंग एक्सरसाइजेस. आणि फोकस येतो आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आवर वर्क, त्या दिवसात काय काय करायचं आहे, आपण डिस्ट्रॅक्ट नाही होत. हे सगळे प्राणायामाचेच प्रकार आहेत. प्राणायामाचेच प्रकार आहेत. येस. मी आता मध्ये कुठेतरी असं वाचलं, एक स्टडी झाला होता, भ्रामरी केल्यावर ब्रेन मधल्या अल्फा वेव्स चेंज होतात. हो. म्हणजे एकदा जरी तुम्ही नुसतं भ्रामरी केलं तर ते चेंज होऊन जातात. हा स्टडी झालेला आहे. येस. आणि आपल्या इंडियाच्या पण 1-2 न्यूरोफिजिसिस्ट आहेत, दे आर ऑलरेडी डुईंग स्टडीज ऑन दॅट. भ्रामरी तर खूप चांगलं हे आहे. म्हणजे
आजकाल आपण जे बघतोय की कमी वयामध्ये हार्ट अटॅक्स येत आहेत किंवा ब्लड प्रेशर सुरू होते, तर कुठेतरी नायट्रिक ऑक्साईड कमी झाल्याने ब्लड वेसल्स डायमेन्शन श्रिंक होऊ शकतं. तर भ्रामरी केल्याने स्टडीमध्ये हे दिसून आलं की नायट्रिक ऑक्साईड पंप इन होतं, म्हणजे वाढतं. सो इट इज दॅट इफेक्टिव्ह की तुम्ही जर भ्रामरी दिवसातून 2 वेळा जरी केलं मनापासून सगळं इग्नोर करून, त्याचे खूप चांगले बेनिफिट्स दिसतात. किती वेळा करायचं ते? 2 वेळा तरी केलं पाहिजे टू स्टार्ट विथ. हळूहळू पण मग एकदा आपण एक करून दाखवा ना प्रेक्षकांना. आणि असं किती वेळा करायचं? एका वेळेला तुम्ही 2 वेळा करू शकता, म्हणजे 2चा सेट, म्हणजे आपण जसं जिममध्ये म्हणतो. तर सिट इन अ रिलॅक्स पोझिशन, इग्नोर एव्हरीथिंग. आणि भ्रामरी करताना हमिंग बीचा, म्हणजे आपण मराठीत ज्याला भवरा म्हणतो, काळा जो भवरा असतो जो फिरतो, तो जेव्हा उडताना जो आवाज येतो, जेव्हा आपण एक्झेल करतो त्यावेळेला हमिंग बी साऊंड काढायचा असतो. त्या हमिंग बीच्या ज्या साऊंडने आपला फ्रंटल ब्रेन जो आहे ना तो ॲक्टिवेट होतात. तिथे अल्फा आणि थीटा वेव्स जनरेट होतात, ॲक्टिवेट होतात. त्याने एक आपलं जी अँझायटी आहे, स्ट्रेस आहे, ही कमी होते. सर आय कॅन, चष्मा मला काढायला लागेल. सर वी कॅन सिट इन अ रिलॅक्स पोझिशन आणि इनहेल करणं आहे. इनहेल करायच्या आधी आपण जे आपले फिंगर्स आहेत, अंगठा जो असतो, अंगठ्याने आपले जे इयर फोल्ड असतो, लेबिया ज्याला आपण, तो आपण बंद करायचा आहे, म्हणजे बाहेरचा कुठलाही साऊंड आत नाही येणं. आणि बाकीची बोटं तुम्ही आयलॅशेसवर एक बोट ठेवा, बाकी नाकाच्या लेवलला एक ठेवा. मॅन्डेटरी नाही आहे की कुठली पोझिशन, फक्त हे मेन आहे की तुम्ही कान तुमचे बंद ठेवले पाहिजेत. आणि देन इनहेल अ डीप ब्रेथ. इनहेल डीप म्हणजे तुमचं पोट फुगलं पाहिजे. दॅट इज यू आर टेकिंग कम्प्लीट ऑक्सिजन इनसाइड. आणि वेन यू आर एक्झेलिंग, जेव्हा आपण श्वास सोडतोय तेव्हा तुम्ही मधमाशीसारखा जो आवाज येतो, एखादी मोठी माशी, तसा आवाज आपण तोंड बंद करून करायचा आहे. दोन सेकंद थांबून सोडायचं. जेव्हा तुम्ही तो श्वास सोडताय, एक्झेल करताय, तेव्हा जे हमिंग साऊंड काढताय तेव्हा यू कॅन फील द व्हायब्रेशन्स इन युअर फ्रंटल ब्रेन. आणि जशी प्रॅक्टिस होईल, जसं तुम्ही करत जाल, त्याचा रिझल्ट तुम्हाला अजूनही तसंच दिसायला लागेल. आणि तो नायट्रिक ऑक्साईड वाढायला लागेल, हार्ट सर्क्युलेशन वाढेल, फोकस तुमचा कामातला वाढेल. आणि स्ट्रेस जाणारच आहे, कारण फोकस्ड होऊन जाता तुम्ही कामात, त्यामुळे बाकीचे स्ट्रेस विसरून जाता. सो भ्रामरी खूप चांगले, म्हणजे नॉर्मली आम्ही जे सेशन्स घेतो, पब्लिक स्पीकिंग किंवा पब्लिक अवेअरनेस सेमिनार्स, तिथे आधी आम्ही भ्रामरी करायला लावतो. कारण त्याच्याने उद्देश हे असतो की मध्ये कोणी झोपू नये, कारण भ्रामरीने तुमचं ब्रेन ॲक्टिव्ह होऊन जातं. त्यामुळे ते पूर्ण सेशन लोक लक्ष देऊन ऐकतात. तो एक वेगळा फायदा आहे. अलर्टनेस वाढते. म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा भ्रामरी खूप उपयोगी आहे. म्हणजे एखाद्या मुलाचा जर समजा फोकस लागत नसेल अभ्यासात, तर भ्रामरी त्यांनी रोज 2 वेळा असं केलं तर खूप चांगला फायदा होतो.